तुम्हाला दिलं ना ते आम्ही चर्चा सुरू करतो. बरं त्याचं काय होईल मग तुमचं करून द्या काम. साहेब जरांगे पाटील 8 दिवसापूर्वी असं म्हणाले की हैदराबाद गॅझेटनुसार फक्त 328 प्रमाणपत्र विक्री नाही, आता आकडेवारी तुम्ही सांगितली त्यांना माझ्यासमोर घ्या 64,000 61 झालं. पण ते सुद्धा काही जिल्ह्यामध्ये थोडं काम कमी आहे. म्हणजे धाराशिवमध्ये काम कमी आहे, परभणी हिंगोलीमध्ये काम कमी आहे. मॅक्झिमम काम बीड जिल्ह्यात झालेलं आहे. आता ती चर्चा लागली तर आम्हाला चर्चा करून द्यायची काय ना. म्हणजे काय होईल ते गैरसमज संभ्रम म्हणते तर ते राहायला नको कोण. माझं पहिलंच म्हणणं आहे हां बोल. आत्तापर्यंत महाराष्ट्रात म्हणजे 3 वर्ष आता 29 ऑगस्टला 3 वर्ष पूर्ण होते या आंदोलनात. ते आंदोलन सुरू झाल्यापासून राज्यात नोंदी सापडलेत किती. आकडेवारी तर माझ्याकडे पण जे शिंदे समितीने दिलेल्या शिफारशीप्रमाणे 12 लाख शिंदे समिती आल्यापासूनच नोंदी शोधल्या. त्याच्या आधी नोंदी शोधलेल्या त्या समिती शिफारशीतून 12 लाख दाखले दिले. दाखले नाही म्हणून. आपल्या मराठा समाजाच्या शिंदे समिती आल्यापासून किती नोंदी शोधल्या गेल्यात राज्यात. मी 58 लाख म्हणतोय. हॅलो शिंदे समितीचा तुम्ही मीडियात बोलताना म्हणलं 12 लाख आम्ही त्यांचा तिथं जाऊन गैरसमज काढू. याचा अर्थ मग 58 लाख नाहीत का ही. कारण आम्ही घोकवितोय 58 लाख महाराष्ट्रात मराठ्यांच्या नोंदी सापडल्या. म्हणजे त्याच्यावर आपल्याला खुलासा करता येईल. बरं शिंदे समिती किती शोधले? शिंदे समिती किती शोधली? हां त्याकडे होईल आपल्याकडे किती. बरं ठीक. शिंदे समितीच्या मध्ये 58 लाख नोंदी सापडलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आणि त्याच्या अगोदर सुद्धा तर ही कंटिन्युअस प्रोसेस होती. पण त्याच्या अगोदर सुद्धा काही दाखले दिले गेलेले आहेत. पण हे 58 लाख जे नोंदी सापडल्या आहेत त्याच्यातले काही दाखले गुरु गेलेले आहेत पूर्वी. आणि त्याच्यामध्ये कटआउट आपण कटआउट आणायचं म्हणून कटआउट पॉईंट केला म्हणून ते 12 लाख दाखले आतापर्यंत दिलेले तरी राज्यामध्ये. नोंदी ज्या आहेत त्यांनी शिंदे समितीने शोधलेल्या नोंदी आहेत का असं म्हणजे. हा बरोबर. हे सर्व 58 लाख. आणखीन कन्फ्युजन नको साहेब. मी म्हणजे दोघांच्या समोर सांगतो कन्फ्युजन नको. काय व्हायला लागलंय मराठा समाजाला कळाना काय 58 लाखच आहे ना. निघल्या फायनल झाल्या. आता बदल नाही होणार. बदल नाही. आमचं मग तेच म्हणणं होतं 58 लाख नोंदी आहेत का नाहीत. आता त्याचे प्रमाणपत्र नोंदी सापडल्यात म्हणल्याच्या नंतर का दिले नाहीत. नाही 58 लाखामध्ये सुद्धा काही प्रमाणपत्र पूर्वी मिळालेले आहेत. ते आकडे माझ्याकडे आहेत. पूर्वी म्हणजे ज्या नोंदी सापडल्यात ना त्याच्या लोकांना प्रमाणपत्र मिळाले आहेत पण आमच्या रेकॉर्डकडे नाही माहिती. आणि जी आता त्यांच्याकडून आपण नंतर माहिती आहे तुमच्या फैलावणारी फैलावणारी आणि 12 लाख जे आहे ते आपण त्याच्यानंतर सुरू केलं. पण रेकॉर्डकडे माहिती 58 लाखाची माहिती मी देतो तुम्हाला रेकॉर्डवर अपलोड केलेल्या सरकारने काय फसवणूक केली आमची आत्ता मधल्या काळात. त्यांनी ते अपलोड केल्या होत्या ते उडून टाकले पण डाटा माझ्या हातात आलेला होता. मी तुम्हाला आज प्रेस समोर सांगतोय मीडिया समोर डाटा माझ्याकडे आलेला होता. माहिती उडवली नाही काय पाटील. त्यांनी सरकारला कशाला पुढे गेले. आता ते आपण 58 लाख रेकॉर्डरच नोंदी आहे ते आपण केलेलं आहे. मराठीतून लिहिलेलं उडवलंय. मराठीतून ते मोडी लिपीमध्ये आहेत. यांनी काय केलं ते मराठीत टाकलं होतं. माझं नाव आहे तर मला वाचता येणार ना. मोडी कुठं वाचता येते. नाही हे माझ्या तुम्ही असं काही सरकार करत नाही. शेवटी सरकारने आमच्या थोडी यंत्रणा नाही साहेब. तुम्हाला आम्ही जवळ धरतो उली दिली समाजाकडून बोलू लागा. खरं तरी बोलू लागा. खोटं म्हणतच नाहीत आम्ही. असं नाही मग आमच्याकडे थोडं येते कॅम्प्युटर म्हणून आम्ही दिले. तुमच्या माझ्या जास्त माहिती असेल सांगा मला ती दुसरा पाहिजे. शिंदे साहेब फोन लावा आपल्याला तुमची माहिती व्हॅलिडेट करून घेतलं.
मी वाशिम